वेलकम स्टुडंट. आता आपण दुसरा अल्गोरिदम बघतोय, दॅट इज SJF. अल्गोरिदमचं नाव आहे SJF, दॅट इज शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट. ओके, SJF म्हणजे काय? शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट. नॉन प्रिमिटिव्ह आहे आणि याचं प्रिमिटिव्ह पण वर्जन आहे. त्याला शॉर्टेस्ट रिमेनिंग टाईम फर्स्ट असं म्हटलं जातं. सो अगोदर आपण SJF बघूया. इम्पॉर्टंट आहे अल्गोरिदम आणि त्याचप्रमाणे सोपा पण आहे. ओके, तर SJFचं पहिल्यांदा एक एक्झाम्पल घेतो आहे मी. एक्झाम्पल लिहून घेतो. वेट अ सेकंड. ओके, सो इकडे मी आपलं एक्झाम्पल लिहून घेतलं आहे. आता जिकडे अरायवल टाईम दिलेलं नसेल, कोणतेही एक्झाम्पल असू दे, कोणत्या अल्गोरिदम असू दे, आयदर SJF असू दे, FCF असू दे, आणि कोणता येणार असू दे, जिकडे अरायवल टाईम नाही ना तिकडे तो 0 पकडून चला. ओके, सो पहिल्यांदा आपण काय काढणार? गॅन्ट चार्ट. सो गॅन्ट चार्ट. ओके, आता गॅन्ट चार्ट काढायचं आहे. सो आपल्याला माहिती आहे गॅन्ट चार्टवरून आपल्याला सगळं मिळतं. सो गॅन्ट चार्ट मी इथे ड्रॉ करतो आहे. ओके, आता शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट ह्या नावावरनं तुम्हाला काय कळतं आहे? क्रायटेरिया काय इकडे? तर शॉर्टेस्ट जॉब पहिला घ्यायचा. ओके, लहानातलं लहान जॉब पहिला घ्या, हा इकडे क्रायटेरिया आहे. बरोबर ना? मग आता सगळे जॉब अरायवलचं काय टेन्शन नाही, कारण सगळे जॉब एकत्रच अरायव झाले आहे. सो 0पासून तुम्ही स्टार्ट करणार. आता ह्याच्यातलं सगळ्यात छोटा जॉब कसा लक्षात येणार? कारण बघा, प्रोसेस P1ला एक्झिक्यूट होण्यासाठी 10 बस टाईम लागतो. प्रोसेस P2ला एक्झिक्यूट होण्यासाठी 6 बस टाईम लागतो. P3ला 2, P4ला 4 आणि P5ला 8. सो प्रोसेस कोणत्या प्रोसेसला सगळ्यात कमी बस टाईम लागतो? दॅट इज प्रोसेस P4. ओके, P1, P2, ओके सॉरी, दॅट इज प्रोसेस P3, कारण प्रोसेस P3 किती आहे? 2 आहे. सो प्रोसेस P3 पहिली येणार. त्याचा बस टाईम किती आहे? 2. सो 0 to 2 मध्ये ती एक्झिक्यूट होणार. ओके, त्याच्यानंतर बघा कोण कमी आहे? तर P4. मग मी इकडे P4 घेणार. सो त्याचा बस टाईम किती आहे? 4. सो 4 + 2 म्हणजेच किती? 6 लागणार. त्यानंतर कोणता कमी आहे? तर P2. सो P2 मग एक्झिक्यूट होणार. सो P2चा बस टाईम किती आहे? 6. सो 6 आणि 6 12. आफ्टर दॅट P5. सो P5चा बस टाईम किती आहे? 8. बरोबर आहे ना? आणि तो 10पेक्षा कमी आहे, म्हणून अगोदर हा एक्झिक्यूट होणार. 12 आणि 8 किती झाले? आपले 20. आणि लास्टली एक राहिली, ती म्हणजे कोणती? एकच राहिली आता, ती म्हणजे P1. म्हणजे बघा, P1 पहिली असून सगळ्यात शेवट एक्झिक्यूट झाली, कारण त्याचा बस टाईम सगळ्यांपेक्षा जास्त होतं. सो दॅट इज 10. सो 10 + 20 = 30. गॅन्ट चार्ट सगळ्यांना प्रिपेअर झाला आहे का? काही करायचं नाही. जो छोटा जॉब आहे, शॉर्टेस्ट जॉब फर्स्ट, तो पहिल्यांदा आणायचा आहे. आणि तुम्हाला इकडे अरायवल टाईम दिलाच नाही, त्यामुळे टेन्शन नाही. सो पहिल्यांदा हा एक्झिक्यूट झाला, देन दिस, आफ्टर दॅट दिस, देन दिस, अँड लास्टली दिस वन. ओके, सो आता आपल्याला गॅन्ट चार्ट भेटलेला आहे. आपण डिरेक्टली वेळ न घालवता आता जाऊया कुठे? आपल्या टेबलकडे, ज्याच्यावरनं आपल्याला सगळी आन्सर भेटतात. तुम्हाला जनरली ते विचारतात ॲव्हरेज वेटिंग टाईम आणि टर्न अराउंड टाईम काय आहे. सो टेन्शन घ्यायचं नाही त्या टाईमला. पहिल्यांदा गॅन्ट चार्ट काढायचा. गॅन्ट चार्ट काढल्यानंतर आपल्याला सगळी सॉरी, गॅन्ट चार्ट काढल्यानंतर आपल्याला सगळी आन्सर भेटतात. ओके, सो गॅन्ट चार्टमध्ये मी पहिल्यांदा काय काढतो? सॉरी, ह्या टेबलमध्ये पहिल्यांदा कोणता काढतो मी? कंप्लीट टाईम काढतो. कंप्लीट टाईम मायनस अरायवल टाईम इज इक्वल टू टर्न अराउंड टाईम. टर्न अराउंड टाईम मायनस बस टाईम इज इक्वल टू वेटिंग टाईम. आणि जसं मगाशी बोललो की रिस्पॉन्स टाईम काढण्यात काय हे नाही आहे, प्रिमिटिव्ह नेचर असतं ना, तिकडे रिस्पॉन्स टाईम हा वेटिंग टाईमचं सिमिलर येतो, त्याच्यामुळे इकडे काय अर्थ नाही, लिहून ठेवतो आहे मी. ओके, आता कंप्लीट टाईम म्हणजेच कुठला टाईम? तर मी सांगितलेलं असतं त्या प्रोसेसच्या राईट साईडचा टाईम. ओके, सो आता कंटिन्यू इकडे लिहत जाऊ नका, म्हणजे 2, 6, 12 असे लिहत जाल तर चुकेल. कशासाठी? पहिली P1 एक्झिक्यूट नाही झाली आहे, पहिली P3 एक्झिक्यूट झालेली आहे. सो डोकं जरा जागेवर ठेवायचं आणि व्यवस्थित करायचा. P1 कधी कंप्लीट झालं आहे? सो याच्यात P1 बघा इथे आहे, कधी कंप्लीट झालं आहे? 30ला. सो P1च्या पुढे 30 लिहा. ओके,
त्याच्यानंतर P2 कधी कंप्लीट झाला आहे 12ला, म्हणजे त्या प्रोसेसच्या लेफ्टला राईटला बघा, कारण राईट हा त्याचा कंप्लीट आहे. कधी कंप्लीट झाला 6ला आला 12ला कंप्लीट झाला. सो 12. P3 किती 2, P4 किती 6 आणि P5 किती 20. ओके. सो इथे आपण काय केलं, हे सगळं कंप्लीट केलं, बरोबर ना. आता त्याच्यानंतर टर्न अराउंड टाईम. टर्न अराउंड टाईम म्हणजेच काय आहे, तर कंप्लीट टाईम मायनस अरायवल टाईम. तर अरायवल टाईम इकडे नाहीच आहे, मी तो 0 पकडणार. सो हा कॉलम ॲज इट इज आहे तसंच येणार, कारण 12 - 0 0 2 - 0 सॉरी 12 - 0 12 2 - 0 2 6 - 0 6 आणि 20 - 0 = 20. आणि वेटिंग टाईम बघा, वेटिंग टाईमचं फॉर्म्युला आठवतो ना, टर्न अराउंड टाईम मायनस बस टाईम, म्हणजे खरा किती टाईम लागला आणि खरा किती लागायला हवा होता. सो 30 - 10 20, 12 - 6 6, 2 - 2 0, 6 - 4 2 आणि 20 - 8 12. तर रिस्पॉन्स टाईम मी जसं मगाशी बोललो काढून कायच उपयोग नाही, कारण हा सेमच येणार. तर रेफर करायचं असेल, क्रॉस चेक करायचं असेल तर आपण याचा काढूया. रिस्पॉन्स टाईमचा फॉर्म्युला काय आहे, तुमच्या प्रोसेसला मिळालेला फर्स्ट रिस्पॉन्स, म्हणजे P1ला मिळालेला फर्स्ट रिस्पॉन्स कधी आहे 20ला, 20 टाईम मिनिटला, आणि अपेक्षित कधी होता तो पॉईंट. ओके. मग इकडे अपेक्षित कधी होता म्हणजे अरायवल टाईम ना, अरायवल टाईम इकडे दिलेलाच नाही आहे, म्हणून प्रत्येकाचा फर्स्ट रिस्पॉन्स -0. सो याचा 20. P2चा किती आहे 6 6 - 0 6. P3चा किती आहे 0 0 - 0. P4चा किती आहे 2 2 - 0 आणि P5चा किती आहे 12. सो बघा हे दोन कॉलम सेमच येणार आहेत. ओके. आता तुम्हाला ॲव्हरेज वेटिंग टाईम आणि ॲव्हरेज टर्न अराउंड टाईम सांगितलेलं आहे, म्हणून वेटिंग टाईम सगळे प्लस करा डिवायडेड बाय 1 2 3 4 5, आणि इकडे पण तसंच सगळे प्लस करा डिवायडेड बाय 1 2 3 4 5. सो दॅट इज SJF. आपण आणि एक एक्झाम्पल घेऊया ज्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे अरायवल टाईम पण दिलेला असेल, जेणेकरून तिकडे कन्फ्युजन व्हायला नको. सो तसं एक एक्झाम्पल घेऊया. मी जरा एक्झाम्पल लिहून घेतो, वेट अ सेकंड. प्रोसेस. आता आपण अरायवल टाईम घेऊया म्हणजे आपल्याला क्लिअर होईल. बस टाईम. ओके. आता आपण काय करूया, इकडे मी लिहून घेतो, 1 मिनिट जरा. 1 2 3 आणि 4. सो प्रोसेस P1, प्रोसेस P2, प्रोसेस P3 अँड प्रोसेस P4. प्रोसेस P1 अराईव्ह होते 1ला, ही 2ला, ही 1ला आणि ही 4ला, आणि बस टाईम 3 4 2 4. ओके. आता हे मी एक्झाम्पल इकडे लिहिलं आहे. आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. क्रायटेरिया कोणता आहे, क्रायटेरिया इज इक्वल टू SJF, शॉर्टेज जॉब फर्स्ट. काय लक्षात ठेवायचं, क्रायटेरियाप्रमाणे जायचं. आता पहिल्यांदा आपण इकडे काय करूया, गॅन्ट चार्ट, कारण गॅन्ट चार्टवरून आपल्याला सगळी आन्सर भेटणार आहेत. सो सिम्पली एक चार्ट ड्रॉ करून घेतला, आणि चार्ट आपल्याला स्टार्ट कुठनं होते 0पासून. ओके. आता इकडे अरायवल टाईम दिलेला आहे, त्याच्यामुळे आता मगासारखं भराभरा करून काय होणार नाही, अरायवल टाईमच्या हिशोबाने तुम्हाला जायचं आहे. सो अरायवल टाईम किती आहे इकडे 0. सो 0ला आधी कोणता जॉब लहान आहे, शॉर्टेज जॉब आहे, तो आधी बघूया. सो इथे शॉर्टेज जॉब 2 आहे, पण तो अरायवल किती झाला आहे 1ला. मग आणि कुठला शॉर्टेज जॉब आहे का, याच्यापेक्षा मोठा असला तरी चालेल, पण तो 0ला अरायवल झाला पाहिजे, तर आपण तो घेणार. ओके. म्हणजे आता इकडे बघा अशी कंडिशन आहे की इकडे एकही प्रोसेस 0ला अराईव्ह झालेली नाही आहे, बरोबर ना. मग इकडे 0 to 1 कुठलीच प्रोसेस, सगळे 1ला अराईव्ह झालेले आहेत, 1ला 2 प्रोसेस दिसत आहेत, पण 0 to 1मध्ये कोण नाही झाले आहे, म्हणून 0 to 1 आपला CPU काय होईल, बसून राहील, एकही काम न करता. त्याला आपण काय म्हणतो, आयडल कंडिशन. ओके. मग सपोज इकडे जर आपण ह्याला टिल्ट करूया, इकडे 1 ह्याची 2 असेल. ओके. आणि इकडे जर 0 असला असता, म्हणजे ह्याचा अरायवल टाईम 0 असला असता, तर भले सध्या शॉर्टेज जॉब कोण आहे P3, कारण हा 2 आहे, पण अरायवल हा सुरुवातीला होतं, त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा घेताना P1 घेतला असता. क्लिअर. इकडे बघा शॉर्टेज ऑफ फर्स्टचा क्रायटेरिया काय आहे, ज्याचा बस टाईम कमी आहे तो घ्या, तो घेतलाच. पण हा अरायवल झाला जर 1ला, तर ह्या ठिकाणी 0 असला असता, म्हणजे हा जर अरायवल झाला असं 0ला, भले त्याचा बस टाईम याच्यापेक्षा मोठा असू दे, शॉर्टेज ऑफ नेचरमध्ये भले त्याचा बस टाईम याच्यापेक्षा मोठा असू दे, तरी आपण मोठा ज्याचा बस टाईम आहे तो घेणार, कारण त्याचा अरायवल टाईम हा 0 होता. ओके. सो ज्यांना कळलं असेल त्यांच्यासाठी ओके आहे, ज्यांना कळलं नसेल त्यांनी कन्फ्यूज होऊ नका. आपण आता एक एक्झाम्पल सोडवूया. हे
सो 0 पासून 1पर्यंत कोणत नाही. सो 0 to 1 मी माझ्या CPU ला आयडल ठेवलं. ओके. आफ्टर दॅट आता 1ला कोण अराईव्ह झाले आहेत, P3 आणि P1 दोघांमधलं लहान कोण आहे तर P3. सो P3 पहिल्यांदा येणार आणि P3 किती सेकंड एक्झिक्यूट होणार, म्हणजे किती टाईम मिनिट एक्झिक्यूट होणार, दॅट इज 2. सो 1 + 2 = 3. त्याच्यानंतर कोण एक्झिक्यूट होणार, ऑब्वियसली 1 to 3 मध्ये हा पण अराईव्ह झालेलाच आहे ना. सो P1 येणार आणि तो कितीला अराईव्ह होणार, तो कितीला ठेवणार, 3 बसते म्हणजे 6. ओके. आता या ठिकाणी अराईव्ह हा पण झालेला, म्हणजे 1 to 2 मध्ये अराईव्ह P2 पण झालेला, बरोबर. पण P2चा बस टाईम हा P1च्या बस टाईमपेक्षा मोठा होता, म्हणून आपण P1 बस टाईम घेतला. म्हणजे आपण पहिल्यांदा काय केलं, 1ला कोण अराईव्ह झाले ते बघितलं. 1ला अराईव्ह झालेला P1 आणि P3. मग याच्यामध्ये लहान होता P3, म्हणून आपण P3ला एक्झिक्यूट केलं. पण 1 आणि 3 ह्या टाईममध्ये 2 पण येतो ना, मग 2ला अराईव्ह हा झालेला, पण हा 1ला झालेला. ओके. मग ह्याच्यामधला जर लहान हा असला असता ना तर आपण हा घेतला असता, पण सध्या लहान कोण आहे, P1 आहे, म्हणून आपण P1 घेतो आहे. ओके. आफ्टर दॅट ह्या आता राहिले कोण, 3 ते 6 मध्ये हा 2 पण येतो आणि 4 पण येतो, म्हणजे दोन्ही अराईव्ह झालेले आहेत. आता दोघांना तुम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे. सो P2ला वेळ लागतो आहे 4 आणि P4ला पण वेळ लागतो आहे 4 टाईम मिनिट. मग तुम्ही कोणाला द्याल, ऑब्वियसली कन्फ्यूज व्हायचं नाही, कोणाला द्या काही फरक पडत नाही, पण आपण सिक्वेन्सने जाऊया. P2ला आधी घेऊया. सो 6 आणि 4 10 आणि त्यानंतर P4ला घेऊया. P4 पण 4 सेकंदच होतं, त्याच्यामुळे 14. ओके. सो दॅट्स इट. आपल्या इकडे गॅन्ट चार्ट कंप्लीट झालेला आहे. तर गॅन्ट चार्ट कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला टेबल कंप्लीट करायला अजिबात वेळ लागणार नाही. सो पहिल्यांदा मी काय लिहितो, कंप्लीट टाईम, टर्न अराउंड टाईम आणि वेटिंग टाईम आणि रिस्पॉन्स टाईमची गरज नाही. परत एकदा क्रॉस चेक करूया आपण इकडे कशाला गरज नाही बोलतोय ते, कारण हा आणि हा कॉलम सेम येणार. सो दॅट इज कंप्लीट टाईम, दॅट इज टर्न अराउंड टाईम, दिस इज वेटिंग टाईम, दिस इज रिस्पॉन्स टाईम. ओके. आता कंप्लीट टाईम म्हणजे काय, तुमची प्रोसेस कधी कंप्लीट झाली. आता मगासारखंच भराभरा लिहित नाही जायचं कंप्लीट टाईम हे आहे असं. ओके. अगोदर बघायचं P1 कधी कंप्लीट झाला, P1 शोधा इथे, त्याची राईट साईड. P1 कंप्लीट झाला तुमच्या 6ला. P2 कधी कंप्लीट झाला तुमचा 10ला. P3 कधी कंप्लीट झाला तुमचा 3ला आणि P4 कंप्लीट कधी झाला तुमचा 14ला. ओके. आता पुढे आपण काय करणार, टर्न अराउंड टाईम काढणार. टर्न अराउंड टाईमचा फॉर्म्युला काय आहे, CT - 80, म्हणजेच काय आहे, कधी कंप्लीट झाला आणि तो कधी आलेला. सो 6 - 1 = 5, 10 - 2 = 8, 3 - 1 = 2 आणि 14 - 4 = 10. ओके. वेटिंग टाईम म्हणजे काय, तर टर्न अराउंड टाईम किती झाला आणि किती म्हणजे टर्न अराउंड टाईम किती त्याचा आला आणि ॲक्च्युअल किती लागला पाहिजे होतं, बरोबर ना. आपण जसं मी मगाशी बोलतो, आपल्याला माहिती असतं की 5 मिनटाचं काम होतं आणि अर्धा तास लागला. सो किती ॲक्च्युअल वेळ लागला आणि किती लागायला हवं होतं. सो टर्न अराउंड टाईम मायनस बस टाईम. सो 5 - 3 = 2, 8 - 4 4, 2 - 2 0 आणि 10 - 4 दॅट इज 6. ओके. आता हाच तुमचा रिस्पॉन्स टाईम येणार, बरोबर. त्याचे मी तो वेगळा काढू नका कधी नॉन प्रिमिटिव्ह नेचरमध्ये. पण तरी मला जर बघायचं असेल तर कसं येणार, तर चेक करूया. P1ला पहिला रिस्पॉन्स कधी भेटला, त्याच्यामध्ये P1 कोणता आहे, हां, पहिला रिस्पॉन्स आपण कसा काढतो, त्याच्या राईट साईड लेफ्ट साईडला बघतो. सो P1चा पहिला रिस्पॉन्स आपल्याला भेटला 3ला. सो 3 - P1 आलेला किती, 1ला, म्हणजे अरायवल टाईम. सो फर्स्ट रिस्पॉन्स बाय CPU मायनस अरायवल टाईम. सो 3 - 1 आन्सर विल बी 2. सो याच्या अर्थ 2 आला आहे. त्यानंतर P2 कधी अरायवल झाला, P2ला फर्स्ट रिस्पॉन्स कधी भेटला 6 आणि अरायवल झाला 2ला. सो 6 - 2 आन्सर विल बी 4, सेम आहे. P3 कधी अरायवल झाला, P3ला फर्स्ट रिस्पॉन्स कधी भेटला 1 आणि P3 अरायवल झालेला 1ला. सो 1 - 1 आन्सर विल बी 0, सेम आहे. आणि लास्टला P4ला फर्स्ट रिस्पॉन्स कधी भेटला 10ला आणि P4 आलेला किती 4ला. सो 10 - 4 आन्सर विल बी 6. सो बघा हे दोन्ही सेम येणार. त्याच्यामुळेच मी म्हटलं की करण्याचा काही फायदा नाही आहे. सो हा तुमचा SJF होता. आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला ॲव्हरेज टर्न अराउंड टाईम आणि ॲव्हरेज वेटिंग टाईम काढायला सांगतात. तो माहिती आहे तुम्हाला, यांची बेरीज करायची डिवायडेड बाय 4 आणि त्याचप्रमाणे याची बेरीज करायची डिवायडेड बाय 4. ओके. दॅट्स इट. सो हा आपला SJF होता. सोपा आहे गॅन्ट चार्ट काढायचा. फक्त याचं क्रायटेरिया कोणतं आहे, ज्याचा बस टाईम कमी आहे तो पहिला. पण हे करत असताना अरायवल टाईमवरती पण तुमचं लक्ष असलं पाहिजे. सो थँक्यू. याच्यानंतर आपण SJFचं एक व्हॅरिएशन आहे ते आणि राऊंड रॉबिन घेऊया.
ओके, सो थँक्यू.